एसटी कर्मचारी बोनस पासून वंचित. पेपरला बातम्या आल्या की एसटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार नाही. काही न्यूज वाले तर एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचा महिन्याचा पगार दिवाळीच्या अगोदर देण्यात येत आहे म्हणून ही गोड बातमी आहे म्हणून दाखवत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. दिवाळीच्या आधीच पगार होणार जमा. सवलतीच्या प्रवासाचा 350 कोटींचा निधी एसटीला सुपूर्द. त्या न्यूज वाल्यांना सांगणं आहे की एसटी कर्मचाऱ्यांना जर एक पगार बोनस म्हणून दिला असता तर ती गोड बातमी झाली असती. इतर कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून खूप मोठी रक्कम दिली जाते परंतु त्यांच्या मोठमोठ्या बातम्या कुठे पाहायला मिळत नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांना काही सुद्धा न मिळता त्यांच्या मात्र मोठमोठ्या हेडिंग्स टीव्हीवर दाखवल्या जातात. म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना एवढं दिलं. परंतु खरं सांगतोय हे फक्त एसटी कर्मचाऱ्यांनाच माहित आहे की या महाराष्ट्र सरकारने काय काय एसटी कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे. बोनस मिळायला पाहिजे होता, बोनस सुद्धा मिळत नाही. अत्यंत कमी बोनस घेणारा हा एसटी कर्मचारी आता तेवढा सुद्धा बोनस त्याला दिला जात नाही. दिवाळी साजरी कशी करावी? दिवाळीच्या अगोदर उचल म्हणून बिनव्याजी 12,500 रुपये दिल्या जातात. ते सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना दिले जात नाहीत. काय चाललंय हे? न्यूज मीडियावाले महामंडळ आणि सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने प्रश्न विचारायला पाहिजे होते. पण न्यूज मीडियांना एसटी कर्मचाऱ्यांचं काहीही देणं घेणं नाही. इतर कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे बोनस मिळतो त्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना का बोनस दिला जात नाही हा सुद्धा एक मुद्दा आहे. इतर कर्मचाऱ्यांना जो पगार आहे त्या पगाराप्रमाणे एसटी मधील कर्मचाऱ्यांना का पगार मिळत नाही हा सुद्धा मुद्दा आहे. परंतु हे मुद्दे तसेच दबल्या जातात. ना मीडियावाल्यांची नजर या मुद्द्यांवर पडते ना एसटी मधील संघटना याविषयी आक्रमक होतात. एसटी कर्मचारी करून करणार काय? खूप मोठी गफलत एसटी कर्मचाऱ्यांची होत आहे. कोणत्याच सोयी सुविधा मिळत नाहीत. आता सरकारी कर्मचाऱ्यांना 50% महागाई भत्ता झाला पण एसटी कर्मचाऱ्यांच्या नियमांमध्ये जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये वाढ होईल तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या देखील भत्त्यामध्ये वाढ करण्यात येईल अशा प्रकारचा नियम आहे. पण तरी देखील एसटी कर्मचाऱ्यांना 50% महागाई भत्ता अजून देखील मिळत नाही हा सुद्धा मुद्दा कोणीच उचलून धरत नाही. आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून मुद्दे उचलले जातात परंतु काही जणांना हे बोरिंग वाटते कारण बार तेच का बोलता असं म्हणतात. त्यांना सांगायचं आहे आमचं चॅनल फक्त एसटी कर्मचाऱ्यांच्याच बातम्या सांगतंय त्यामुळे तेच मुद्दे सांगणं आमचं काम आहे. जर आम्ही तेच मुद्दे उचलून नाही धरले तर तुमच्याकडे सरकारचं तर लक्ष पडणारच नाही पण जनताही तुमच्याकडे बघणार नाही. जर तुमचे मुद्दे नाही सांगितले तर तुमची खरी परिस्थिती जनतेला कशी कळेल? त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे प्रत्येक मुद्दे उचलून धरणे गरजेचे आहे आणि ते काम आम्ही करतोय. खरं तर सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे. आम्ही कित्येक वेळा बोनसचा विषय उचलून धरला परंतु संघटना वालेच असे आहेत की त्यांनी जे काम करायला पाहिजे ते केलेच नाही. कारण सर्व कर्मचाऱ्यांचे नेतृत्व हे संघटना करत असतात. कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे संघटना मांडत असतात. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम संघटनांचं असते. एसटीचे कर्मचारी देखील संघटनावाल्यांना प्रश्न विचारत नाहीत म्हणून संघटनावाले सुद्धा गप्प बसतात. संघटनावाल्यांना शांत न बसू देणं हे एसटी कर्मचाऱ्यांचं काम आहे जेणेकरून लवकर एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल. दिवाळी 1-2 दिवसावर येऊन ठेपली, 12,500 उचल देखील नाही मिळाले आणि बोनस तर नाहीच अशा प्रकारच्या बातम्या आल्या. दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न घेऊन एसटी मधील संघटना आक्रमक व्हायला पाहिजेत. हे सर्व संघटनांचे काम आहे आणि संघटना झोपल्या का जागी आहेत हे बघणं देखील एसटी कर्मचाऱ्यांचे काम आहे. मी वारंवार सांगत असतो की एसटी कर्मचाऱ्यांनो एसटी मधील संघटनावाल्यांना शांत बसू देऊ नका. बोनस एसटी कर्मचाऱ्यांना नाही हे पाहून फार वाईट वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. धन्यवाद.